नमस्कार. मी पासले सुजित कुमार उत्तम, बाबुराव पाटील विद्यालय खुनेश्वर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या आदेशानुसार कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे या उपक्रमांतर्गत ऑनलाईन शिक्षण निरंतर चालू राहण्यासाठी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग हा उपक्रम राबवत आहे. आज आपण भूगोल प्रकरण 6वे लोकसंख्या या पाठाचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. भाग 1 मध्ये आपण लोकसंख्या भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास केला. कोणत्याही देशाची सर्वांगीण प्रगती त्या देशातील कार्यप्रवण लोकसंख्येमुळे साधली जाते. म्हणून नैसर्गिक संसाधनाप्रमाणे लोकसंख्या एक महत्त्वाचं संसाधन मानलं जातं. लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे घटक देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. आता आपल्याला भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या रचनेचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. मुलांनो, ज्या वेळेला आपण लोकसंख्येच्या रचनेचा अभ्यास करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काही मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला प्रकर्षाने करावा लागतो. उदाहरणार्थ त्या दोन्ही देशाचं लिंग गुणोत्तर, त्या दोन्ही देशांमधले असलेल्या लोकसंख्येचे वय व लिंग, लोकसंख्या वाढीचा दर, आयुर्मान, साक्षरता या घटकाचा अभ्यास आपण भाग 2 मध्ये या ठिकाणी करणार आहोत. जर आपण बघितलं लोकसंख्येची रचना, याच्यामध्ये आपण गेल्या तासिकेला लिंग गुणोत्तराचा अभ्यास केला. लिंग गुणोत्तराचा अभ्यास करत असताना ब्राझील आणि भारत याच्या संबंधित 2 आलेख दिलेले आहेत. त्या दोन्ही आलेखाचा अभ्यास आपण केला. तर त्या दोन्ही आलेखाच्या अभ्यासावरून काही वैशिष्ट्ये आपल्याला ठळक जाणवतात. गेल्या अनेक दशकामध्ये ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त आहे. ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार जर आपण केला तर त्या देशातील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. भारतात पुरुषांची संख्या ही स्त्रियांपेक्षा जास्त आहे. भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तरामध्ये चढ उतार आपल्याला पाहावयास मिळतो. 1991 नंतर लिंग गुणोत्तरात थोडी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मुलांनो, आकृती क्रमांक 6.4 वय व लिंग मनोरा याचा जर अभ्यास केला तर हे जे आलेख आहे, हा जो मनोरा आहे हा आपल्यामध्ये कुतूहल निर्माण करतो. उदाहरणार्थ आपण जर उजवीकडे बघितलं तर हे आलेख जरा वेगळे वाटतात. हो, लोकसंख्येचे वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहेत. याला लोकसंख्येचा मनोरा असे म्हणतात. यांचा उपयोग काय आहे तर एखाद्या प्रदेशातील वय आणि लिंग या संदर्भामध्ये लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग आपण केला जातो. म्हणजेच आपण त्या देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या आणि त्यांची टक्केवारी या आलेखाच्या माध्यमातून आपण ओळखू शकतो. वरील आलेखांचा अभ्यास आपण केला तर आपल्यास लक्षात येईल की दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी ही जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. म्हणून भारताला कार्यप्रवण लोकसंख्येचं योगदान मोठ्या प्रमाणात लाभलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण जर बघितलं तर लोकसंख्येचे साधारणतः 3 गट केले जातात. एक 0 ते 14, दुसरा 15 ते 59 आणि तिसरा 60च्या पुढे. 15 ते 59 या वयोगटातील लोकसंख्या भारताकडे सर्वाधिक असल्या कारणानं भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भरच पडणार आहे. म्हणून आपण वरील आलेखाचा विचार जर केला तर लोकसंख्येच्या वय आणि रचनेचा अभ्यास करता
ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये मात्र ही परिस्थिती फार वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणून भारताकडे कार्यशील मनुष्यबळ हे जास्त असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. लोकसंख्या वाढीचा दर जर आपण बघितला, दोन आलेख दिलेले, एक लोकसंख्या वाढीचा दर ब्राझील आणि दुसरा आहे लोकसंख्या वाढीचा दर भारत. आकृती क्रमांक 6.5 पुस्तक समोर आहे. दोन्ही आलेख अभ्यासा. हे आलेख ब्राझील आणि भारतातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण दर्शवतात. परंतु जर आपण कुतूहलानं बघितलं तर या दोन्ही आलेखांच्या रेषा या खाली जाताना दिसत आहेत. मग हे कसं? तर बरोबर आहे, जरी रेषा खाली जात असल्या तरी त्याचा अर्थ लोकसंख्या कमी होत आहे असा नाही, फक्त त्याच्या वाढीचं प्रमाण आधीच्या दशकापेक्षा थोडंसं कमी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन्ही आलेखांचा अभ्यास जर आपण केला तर लोकसंख्या वाढीचं प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. भारतात मात्र अजून तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. 2001 ते 2011 या दशकामध्ये भारताची लोकसंख्या 18.2 कोटीनं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा दर 1971 पर्यंत जास्त होता, त्यानंतर मात्र तो स्थिरावला. वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे हे या आलेखावरून आपल्या स्पष्ट लक्षात येतं. म्हणून जरी या आपण आलेखाचं निरीक्षण केलं तर आपल्याला लोकसंख्या वाढीचा दर हा कमी होत असून ब्राझीलच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे पुढच्या 2 दशकामध्ये लोकसंख्या ब्राझीलची वाढण्याची शक्यता कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर लोकसंख्येच्या रचनेमधला अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे आयुर्मान. जर आपण बघितलं की आकृती क्रमांक 6.6 2 आलेख आपल्याला दिलेले आहेत. या अक्षावर सरासरी आयुर्मान दिलेलं आहे आणि क्ष अक्षावर वर्ष दिलेले आहेत. दोन्ही आलेखांचा आपण अभ्यास केला तर हे आलेख भारतातील व ब्राझीलमधील सरासरी आयुर्मान दाखवतात, परंतु हे आलेख ब्राझील आणि भारतातील व्यक्तींचे सरासरी आयुर्मान दर्शवतात. याच्यामध्ये काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर सरासरी आयुर्मान म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते हे सांगणं म्हणजे त्याचं सरासरी आयुर्मान सांगणं हे होय. याचाच अर्थ असा आहे, आपण भारतीय हे सरासरी 68 वर्ष जगतो, परंतु ब्राझीलमधल्या लोकांच्या सरासरी जगण्याचा जो दर आहे तो 75 वर्ष आपल्याला असलेला पाहायला मिळतो. 1960 आपण पाठीमागच्या कालखंडाचा विचार केला तर 1960 मध्ये भारतीय लोकांचं आयुर्मान हे 41 वर्षापेक्षा कमी दाखवलेलं आहे. आता मात्र ते आयुर्मान वाढलेलं आहे आणि भविष्यामध्ये आणखी आयुर्मान वाढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. कारण देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं लक्षण असतं. साधारणपणे आयुर्मान का वाढतं काय सांगता येईल आपल्याला? तर आयुर्मान वाढण्यासाठी त्या देशामधल्या आरोग्यविषयक सुविधा वाढल्या पाहिजेत, त्या देशामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली पाहिजे, त्या देशामध्ये अशा त्या देशातल्या लोकांना जीवनसत्वयुक्त आहार मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर घडून आल्या म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या गरजा ज्या आहेत या गरजा अगदी चांगल्या पद्धतीने ज्या वेळेला भागतील त्यावेळेला त्यांच्या आयुर्मानामध्ये निश्चित वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. यानंतर मुलांना दुसरा याच्यामधला शेवटचा महत्त्वाचा घटक जर आपण बघितला तो आहे साक्षरता. आता साक्षरता हा घटक आदर्श लोकसंख्येसाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण ज्या देशामध्ये साक्षर लोकांची फळी जास्त आहे, ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण अत्याधिक आहे, ते लोक इतर शासकीय योजनांचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेतात. त्या लोकांच्या आयुर्मानामध्ये सुधारणा मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्या लोकांना आपल्या गरजा
वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या सगळ्यांची जाणीव चांगल्या पद्धतीने होते. म्हणून साक्षरता हा घटक सुद्धा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आकृती क्रमांक 6.7 जर आपण बघितलं तर पहिला आलेख जो आहे साक्षरता ब्राझील आणि दुसरा आलेख त्याच्यातला जो आहे साक्षरता भारत दिलेला आहे. आपण जर ब्राझीलच्या साक्षरतेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर 2016 मध्ये ब्राझीलची 92.6% इतकी साक्षरता असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. भारतामध्ये जर आपण 2016 मध्ये बघितलं तर 2016 मध्ये 72.2% इतकी साक्षरता असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या दोन्ही आलेखावरून आपल्या लक्षात येतं की भारतापेक्षा ब्राझीलची साक्षरता सर्वाधिक असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण ज्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक आहे त्या देशामधली लोकसंख्या ही राष्ट्रीय उत्पन्नाला चांगल्या पद्धतीनं हातभार लावत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच आपल्याला या दोन्ही देशांच्या लोकसंख्येचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या प्रकर्षानं लक्षात येईल की दोन्ही देशांमध्ये जरी परिस्थिती वेगवेगळी असली तरी दोन्ही देश हे दोन्ही देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर असेल, आयुर्मान असेल, साक्षरता असेल याचं प्रमाण हळूहळू वाढताना दिसत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी. मुलांनो, आपण भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास केला. आकृती क्रमांक 6.3 आणि आकृती क्रमांक 6.7 यामध्ये लोकसंख्येच्या विविध वैशिष्ट्यांचे आलेख दिलेले आहेत. या आलेखांचं वाचन करून आपण त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अचूकपणे सांगू शकतो. पाहूया कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? पहा जरा पुस्तकामध्ये काय असेल याचं उत्तर. तर त्याचं उत्तर आहे ब्राझील. दुसरा प्रश्न आहे, साक्षरता जास्त असलेला देश कोणता? तर त्याचंही उत्तर आहे ब्राझील. कारण ब्राझील या देशाची साक्षरता 92.6% इतकी असली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत. कारण लोकसंख्या वाढीचे दोन्ही आलेख आपण दोन्ही देशाचे बघितले तर आपल्याला ते खाली खाली आलेले दिसतात, परंतु भारताची लोकसंख्या आणखी जास्तच असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील. कारण ब्राझील या देशाचं सरासरी आयुर्मान हे जास्त असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. भारताचं सरासरी आयुर्मान 68 इतकं आहे, परंतु ब्राझीलचं आयुर्मान हे 75 वर्ष इतकं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कोणत्या देशात वृद्धांचे प्रमाण जास्त आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील. कारण भारतामध्ये तरुण लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक आढळतं, परंतु ब्राझीलमध्ये वृद्धत्वाकडे झुकलेल्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त प्रमाणात असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वरील दोन्ही आलेखांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार सारासार केला तर भारतातील लोकसंख्येबाबत आपण विचार करायला हवा. कारण आपली लोकसंख्या आपल्याला मर्यादित ठेवायची असेल, ती लोकसंख्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालणारी बनवायची असेल, ती लोकसंख्या कार्यप्रमाण बनवायची असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या उपाययोजनांची गरज आहे. कारण जर आपल्या देशात आपल्याला सुयोग्य मनुष्यबळाचा वापर करता आला, जर आपल्या देशामध्ये आपल्या स्त्रियांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, जर आपण भविष्यामध्ये जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो तर आपण जगात बलशाली भारत म्हणून ओळखला जाईल किंवा एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला येईल. धन्यवाद.